नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी येते। देवाची स्तुती करताना आपला कंठ दाटून येतो। आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात। पूजा करताना आपल्या बंद डोळ्यातून अश्रू येऊ लागतात। असे अनेक वेळा तुम्हाला वाटले असेल, पण हे असे का होते? यामागचे कारण जाणून घेऊया। देवाचे नामस्मरण करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते आहे का? हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले असा अर्थ होतो का? असे प्रश्न आपल्याला पडत असतील। शास्त्रानुसार पूजेच्या वेळी ओले डोळे, तंद्री लागणे आणि जांभई येणे याला एक अर्थ आहे। हाच अर्थ आपण आज जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे ही सामान्य गोष्ट नाही, ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे। प्रेमाशिवाय पूजा नाही असे म्हणतात। आपल्या देवतेवर प्रेम आणि समर्पण असल्याशिवाय आपल्याला आपल्या देवतेचा आशीर्वाद मिळू शकत नाही। खऱ्या मनाने केलेली उपासना सदैव फलदायी ठरते आणि ती उपासना भगवंताला नेहमीच मान्य होते। एखाद्या व्यक्तीला पूजेच्या वेळी जांभई येऊ लागली किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दोन विचार येतात। प्रार्थनेवेळी अनेक प्रकारचे विचार त्या व्यक्तीच्या मनात डोकावत असतात। विचारांचे द्वंद्व मनाला कधीच शांती मिळू देत नाही। संकटात असताना देवाची पूजा केली तर जांभई येऊ लागते किंवा झोप लागते। पूजा करताना एखाद्या व्यक्तीचे अश्रू ओघळले तर दैवी शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे असे शास्त्रात म्हटले आहे। जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि उपासनेत गढून जाता तेव्हा भगवंताच्या रूपाशी संबंध येतो आणि तुम्ही केलेली उपासना यशस्वी होते असे म्हणतात। यामुळे अश्रूंच्या स्वरूपात आपला आनंद बाहेर पडतो असे शास्त्र आणि पुराणात सांगितले आहे। पूजेदरम्यान जांभई येणे किंवा झोप येणे हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे। जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल तर तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे असे पुराणात सांगितले आहे व आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडते, हाही एक त्याचा अर्थ आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।